राष्ट्रवादीच्या उमेदवार राणी शेळके या केडगाव पारगाव गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असून झुंबर गायकवाड हे पंचायत समितीसाठी केडगाव गणातून निवडणूक लढवत आहेत। राणी शेळके आणि झुंबर गायकवाड यांना वाढत असलेला पाठिंबा आणि प्रचारात त्यांच्या गटाने घेतलेली आघाडी यावरून त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। राणी शेळके या 2012 साली केडगाव यवत गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या। निवडून आल्यानंतर त्यांनी आणलेल्या करोडोंच्या विकास निधीमुळे त्या काही कालावधीतच लोकप्रिय जनसेविका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि याच विकास कामांच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास त्या व्यक्त करत आहेत। खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाणी अडवा पाणी जिरवा योजना, बंधारे योजना, पाणी पुरवठा योजना, जलसंधारण योजना, माझ्या गटातील प्रत्येक गावाअंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, वाड्या वस्त्यांवर विजेचे सौर दिव्यांचे पोल, जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, अंगणवाडींची कामे, शालेय वस्तू, सायकल वाटप, गॅस शेगड्या वाटप असतील किंवा पीठ गिरण्या, सौर कंदील, इलेक्ट्रिक मोटार, PVC पाईप, मोफत शिलाई मशीन, कडबाकुट्टी यंत्र, अद्ययावत खोर येथील रुग्णालयाची निर्मिती, आरोग्य सेवेविषयी विविध उपक्रम, स्मशानभूमी, कब्रस्तान सुधार योजना, विविध मंदिरांच्या समोरील सभामंडप अशा कित्येक महत्त्वाच्या योजना राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केल्याने माझा विजय होईल अशी खात्री त्या बोलून दाखवत आहेत। अब्बास शेख, C24 तास, दौंड।